मला सांगितलं गेलं की तुम्हाला तुमच्या जर्नीबद्दल काहीतरी सांगा. पण मी असं मानतो की जो ही विद्यार्थी सरळ सेवा असो किंवा MPSC असो, तिथून एखादं पद तो जर घेतोय तर त्यामध्ये त्याची संघर्ष काहीतरी असतोच. त्यामुळं मी काही सेपरेट वेगळं काही केलं किंवा खूप जास्त घडतं प्रवास करून आलो ते सांगण्याची काही इच्छा नव्हती. बट सुरडकर सरांनी सांगितलं की तुम्हाला 2 शब्द बोलावे लागेल. तर मी नरेंद्र रांजणगाव येथील माझं शाळेतील शिक्षण हे जिल्हा परिषदेमध्ये झालं 7वी पर्यंतचं. म्हणजे असं काही नाही की एखादा अधिकारी झाला की तो मोठ्या कुठेतरी शहरी भागातून शिकून वरती गेलेला आहे. आमच्यातीलच मी आता 8 महिन्यापूर्वी तुमच्यामध्ये कुठेतरी पाठीमाग बसलेलो असायचो मी, आणि आज इथपर्यंत आलो आहे. तर जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलो आहे. त्यामुळं असं बिलकुल आज आपल्यामध्ये असं आहे की इंग्लिश स्कूलला टाकलं की मुलगा कुठेतरी वरती जाणार आहे आणि जिल्हा परिषदचे मुलं कुठेतरी मागं राहणार आहे. तर हा भ्रम सगळ्यात पहिले पालक वर्गाने काढून टाकायला पाहिजे की जिल्हा परिषदचे मुलं आज पण खूप चांगल्या पदावर केंद्र पातळीवर असो की राज्य पातळीवर तो असो पोहोचत आहे. 7वी पर्यंत शिक्षण गावातच झालं. त्यानंतर 8वी ते 10वी शेजारी 5 किलोमीटरवर आमचं एक गाव आहे वरखेड म्हणून, तिथं माझं शाळेत शिक्षण झालं. आणि त्यानंतर मी संभाजीनगर येथे देवगिरी कॉलेज येथे आलो 11वी 12वीसाठी. आणि पुढील शिक्षण ग्रॅज्युएशन हे SB कॉलेजमध्ये BSc मधून केलेले. आता मला हे सांगण्याचा उद्देश असा की काहींना वाटतं की हा अधिकारी झालाय ना, याने काहीतरी वेगळं केलं असेल किंवा शाळेपासून त्याला माहिती असेल मला PSI व्हायचं आहे. तर बी फ्रँक सरळ सांगतो की माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत मला मनी देणे नव्हतं की मला स्पर्धा परीक्षा करायची. आपल्याकडे काय असतं शाळेमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्या मनावर असं रुजवलं जातं की 10वी पूर्ण करा, लाईफ सेट आहे पुढे, 10वी पर्यंतच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 12वीला ते सांगितलं जातं. नंतर साला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की कुठेतरी जॉब असतो. ग्रॅज्युएशन कॉलेजमध्ये असताना तेच आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे आपल्याला, त्यानंतर जॉब भेटेल. पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर समजलं की ग्रॅज्युएशन तुम्हाला जॉब नाही भेटत, फक्त एक डिग्री म्हणून तुमच्याकडे कागद दिला जातो. मला सांगायचं की तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना आपण काहीतरी साईड बाय साईड काहीतरी पुढचा प्लॅन केलं पाहिजे. मी सरळ ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर विचार केला की आपल्याला पुढे स्पर्धा परीक्षा करावी लागेल, ग्रॅज्युएशनवर जॉब नाही आहे. मग तिथून पुढं आमचा हा माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. 2018ला ग्रॅज्युएट झालो. 2018 पासून 2024 फेब्रुवारी उजाडलं मला की काहीतरी मिळालंय माझ्याकडे. पण हा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आलाय अधिकारी आलाय, पण ऍक्च्युअली तो 6 वर्षाचा जो प्रवास होता तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. मला सांगितलं गेलं की 30 मिनिटात तुम्ही तुमची जर्नी सांगा, बट वी कांट एक्सप्लेन. म्हणजे त्या गोष्टी नाही समोर सांगता येत. जो व्यक्ती बिअर करतो तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तुम्हाला त्या गोष्टी तुमच्याकडे काही मुलं चांगले फील करताय त्या गोष्टी. म्हणजे मी असं सांगेल की असं खूप काही जास्त वेगळं केलेलं नाही. कॉलेजमध्ये मी कॉलेज लाईफ खूप जास्त एन्जॉय केलेली आहे. कॉलेज लाईफ संपल्यानंतर मग तिथून पुढं काय आपला अभ्यास सुरू करायचा. मी 12वी शॉर्टमध्ये सांगतो, 12वीला होतो तेव्हा मी तुमच्यासारख्या स्वप्न बघतात तसं बघितलं होतं की IITला जायचं, इंजिनिअरिंग करायचं. बट आपण मराठी मीडियममधून आलेलो मुलं 12वीला ते इंग्लिश डोक्यावरून जायचं, ते काही समजत नव्हतं मला सर शिकवायचे तेव्हा. आणि आम्ही मित्र असं एकमेकात म्हणायचो, अरे ठीक आहे ना, आपण जिल्हा परिषदमधून आलोय, आपल्याला पुढच्या महिन्यात समजेल. 11वी गेली, 12वी गेली, आम्हाला ते इंग्लिश काही उमजलं नाही. शेवटी 12वी कसं तरी काढली. आम्हाला JEE मध्ये माझा चांगला स्कोर आला नाही. तर पुढे आता काय करावं, घरचे म्हणे की वापस येतो आता आणि घरून अभ्यास कर. बट तिथून पुढे पार्ट टाइम जॉब सुरू केला. SB कॉलेज, मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आपले अक्षय सुरडकर सर, आम्ही कॉलेजमध्ये सोबतच होतो. तर कॉलेजमध्ये असताना मी पार्ट टाइम जॉब सुरू केला. तिथे सेल्समॅन म्हणून जॉब करायचो मी. म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत कॉलेज करायचं, दुपारी 3 ते संध्याकाळी रात्री 9 पर्यंत मी तिथे गिफ्ट शॉपवर सेल्समॅन म्हणून जॉब करायचो. आणि रात्री 9च्या नंतर आपला स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे करून परत सकाळी आपलं कॉलेज करायचं. जवळपास 2 वर्ष मी यामध्ये काढले. त्यानंतर एका हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय म्हणून जॉब सुरू केला होता मी नाईटचा. हे सगळं कशासाठी की 3rd इयरला कुठेतरी काही मित्रांच्या संबंधात आलो. सिनियर जे मुलं होते की स्पर्धा परीक्षा करावी लागेल, ग्रॅज्युएशनवर काही होत नाही. मग 3rd इयरला कुठेतरी डोक्यात उजेड पडला की अरे यार काहीतरी करावं लागतंय आपल्याला. पण मग आता क्लासचा फीस कसं करणार, सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करणार. तर मी वार्ड बॉय म्हणून जॉब केलेला जवळपास 1 वर्ष संभाजीनगरमध्ये. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर म्हणजे आपल्या मनात हे मी चूक केली किंवा बरोबर की ते नाही सांगत आहे,
बस सगळ्यांच्या मनात एक असतं की स्पर्धा परीक्षा करायची, संभाजीनगरला जावं लागेल, पुण्याला जावं लागेल, दिल्लीला जावं लागेल. तर आज मी 5-6 वर्षाचा प्रवास केल्यानंतर ही गोष्ट ठामपणे सांगू शकतो की असं बिलकुल नाही आहे की तुम्हाला मोठ्या शहरात जाऊनच स्पर्धा परीक्षा तयारी करता येईल. आजकाल ग्रामीण भागामध्ये असो किंवा तालुका स्तरावर असो, सोनवणे सरांसारखे काही व्यक्ती येतात, अकॅडमी सुरू करतात आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलांना मार्गदर्शन करतात. आणि मला असं वाटतं की शहरामध्ये जाऊन आपण काहीच नाही करत आहे, तिथे फक्त तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन भेटतं. मग तुम्हाला ते गावात भेटू शकतं, एखादा सिलेक्ट झालेला मुलगा सांगू शकतो किंवा एखादे सर पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. मी पुण्याला गेलो, मला सांगितलं की पुण्याला जावं लागेल. पुण्याला गेलो, घरची फायनान्शियल कंडिशन एवढी पण चांगली नव्हती की बाबा पुण्याचा महिन्याचा 10-12 हजार रुपयाचा खर्च अफोर्ड करू शकतो म्हणून. मग तिथे पार्ट टाइम जॉब सुरू केला परत एकदा. आमचं अभ्यासिका सांभाळायचो मी तिथे, म्हणजे अभ्यासिकेवर वार्ड बॉय म्हणून आपलं कोऑर्डिनेटर म्हणून जॉब करायचो. दिवसभर अभ्यासिका सांभाळायची आणि रूमचा प्रश्न होता. तर रूमवरती म्हणजे अभ्यासिकेमधून ते काय करायचे की मेसचा खर्च वगैरे माझा मॅनेज व्हायचा. बट रूमसाठी काय करावं, तर मग मी काय करायचो, अभ्यासिका रात्री 11ला बंद झाली की अभ्यासिकेमध्ये झोपायचो. मग तिथेच वरून पोटमाळीवरून गादी काढायची, तिथे आपण झोपायचं. सकाळी परत 5ला उठायचं, अभ्यासिका साफ करायची आणि त्यानंतर अभ्यासिका सुरू करून आपण आपलं डेली अभ्यासिका सांभाळायचे. त्यात टाइम भेटेल तसा अभ्यास करायचा. 2 वर्ष गेले, बट तेव्हा हे लक्षात आलं की या गोष्टीमधून मला जसा अभ्यास करायचा आहे किंवा जसा पाहिजे तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी, फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी. कारण एमपीएससी असो की सरळ सेवा असो, 4 ते 5 लाख फॉर्म पडतात आणि जागा असतात 400 किंवा 500. म्हणजे तुम्हाला त्या जवळपास 4,99,500 मुलांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागतं. मग आपण जर चला हा अभ्यास करतोय, असा हा झोपलाय दुपारी, आता आपण पण झोपू, मी त्याच्यापेक्षा बराच करतोय, तो विचार सोडून द्यावा लागेल. आपल्या सोबतचा काय करतोय याच्यापेक्षा बाकी 4 लाख मुलं काय करताय हा विचार करून आपले 100% द्यावे लागतात. योगायोग म्हणावं लागेल, मी योगायोगच म्हणेल. कारण म्हणजे लॉकडाऊन आलं, कोविड आलं, सगळ्यांसाठी ती वाईट सिच्युएशन होती. पण माझ्यासाठी मी योगायोग का म्हणेल की 2018ला गेलेलो होतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडल्या की मी डिप्रेशनच्या स्टेजला होतो 2020ला. सो कदाचित मी जर लॉकडाऊन लागलं नसतं आणि मी गावी आलो नसतो, माझ्या आईवडिलांचा चेहरा समोर बघितला नसता, ती परिस्थिती स्वतः फील नसती केली घरची, तर कदाचित वेगळी परिस्थिती असते, मी तुमच्या समोर येईल असतो आज. तर माझ्यासाठी चांगली गोष्ट होती, लॉकडाऊन आलं, मला घरी यावं लागलं. ते सगळं वातावरण सोडून मी गावी आलो आणि तेव्हा हे ठरवलं की आता स्पर्धा परीक्षेतून आपण 6-8 महिने तरी गॅप घ्यावा लागेल. कारण मला असं वाटतं, मी असं म्हणतो की जेव्हा वादळ येतात ना तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हा ही अपेक्षा नसते तुमच्याकडून की तुम्ही किती पावलं पुढे चालताय, किती प्रवास करताय. मी असं मानतो की जेव्हा आयुष्यात वादळ येत आहेत तेव्हा तुम्ही तिथे तग धरून राहणं महत्वाचं असतं. वादळ गेल्यानंतर तुम्ही परत पुढे चालू शकता, पण तेव्हा चान्स असं असतं की तुम्ही त्या वादळामध्ये, म्हणजे आपण गावाकडे फक्त वावटळ येतं, वावटळ आल्यावर आपण जागेवर थांबतो, तेव्हा आपण चालत राहिलो किंवा आपलं काम जे असेल ते चालू ठेवलं ना, तेव्हा तुमच्या कामात व्यत्यय येणार आहे. त्यामुळे त्या टायमाला तुम्ही थांबणं गरजेचं असतं, तग धरणं महत्वाचं असतं. आणि ते संकट गेल्यानंतर, ते वावटळ गेल्यानंतर, ते वादळ गेल्यानंतर मग तुम्ही तुमची जर्नी सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. सो मी असं मानतो की ते वावटळच होतं माझ्यासाठी. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास 6-8 महिने थांबवला लॉकडाऊनमध्ये 2020ला. शेतामध्ये जे जमेल ते प्रत्येक काम मी केलेलं, कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे असं नाही की बाहेर शिकलो म्हणून. शेतामध्ये अक्षरशः आई बहिणीला खुरपणीत मदत करण्यापासून ते वडिलांना वखर राखीपर्यंत जे काम करता येईल शेतामध्ये, मी म्हणेल की आपल्या शरीराच्या लिमिटपेक्षा बाहेर मी ते काम केलं. यासाठी की ज्या फेजमध्ये मी होतो, ज्या डिप्रेशनमध्ये गेलो होतो काही गोष्टींमुळे, त्यातून मला बाहेर यायचं होतं. त्यासाठी मी 7-8 महिने अभ्यास बंद केला, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तेव्हा समजलं की आपण ज्या गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये जातोय ती गोष्ट शुल्लक आहे आपल्यासाठी. पण तुम्ही जर ते थांबलाय आणि नाही मला ते पाहिजे, लहान मुलासारखं हट्ट केला ना, मग तुमच्या हातातून तुमचं करिअर जातंय, सगळंच जातंय. आणि मी असं म्हणतो की बाबा तुमचं स्वप्न पूर्ण करण्या अगोदर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. कारण आपले आई वडील, आता तुम्ही तयारी करताय, तुम्ही आता तुमच्या घरूनच येत असेल किंवा जे मुलं बाहेर तयारी करताय, आपले आई वडील त्यांच्या पोटाला चिमटा काढून महिन्याला 5-10 हजार रुपये आपल्याला पाठवत असतात. आणि असं काही नाही की आपल्यातले सगळे मुलं शेतकरी कामगाराचे मुलं आहोत आपण. कोणीच असं नाही की मोठा व्यवसाय करतं आणि त्यांना 10,000 रुपये ते सहज, हे घे दादा, की हे घे दीदी, 10,000 रुपये घे तुला, कधीच नाही होत. प्रत्येक जण पोटाला चिमटा काढून कशाच्या तरी पैसे डब्यामध्ये, साखरेच्या डब्यात ठेवते आई, आणि आपण इकडे येताना आपल्या खिशामध्ये देते.
की बाबा कर तयारी कर किंवा काहीतरी, तर त्यांच्या हातातून त्या आईच्या हातातून आपल्याला जर ते खुरप काढायचं आहे बाहेर, वडील जर आपले वखर राखताय उन्हात आणि आपला शेजारचा 4 चाकी गाडीमध्ये फिरतोय, आपल्याला ही परिस्थिती जर बदलायची ना, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागेल आपल्याला. मित्र मैत्रिणी, व्हॉट्सॲप, इन्स्टा, ह्या गोष्टी शुल्लक आहे, ह्या गोष्टी सोडून द्याव्या लागेल तुम्हाला. आणि एक गोष्ट सांगतो की आपण म्हणतो मित्र महत्वाचे आयुष्यामध्ये गरजेचे आहे, पण कधी कधी काय असतं ना की तुम्हाला त्या गोष्टी सोडून देणं गरजेचं असतं. म्हणजे ती मैत्रीच काय ना, तुम्ही जर 4 वर्ष तयारी करताय ना, तुम्ही 4 वर्ष त्या मित्रापासून किंवा त्या मैत्रिणीपासून दूर राहिले आणि तो राहू शकतोय, 4 वर्षानंतर परत येऊन तुमच्या 30 मैत्री तयार होती, परत तो खरा मित्र. 2 महिने तुम्ही बोलले नाही, तो तुम्ही नाही बोलत आणि लगेच डीपी हटवतोय, चॅट डिलीट करतोय, बाय बाय करतोय, ह्या गोष्टी योग्य नाही. सो मला वाटतं की थोडंसं ठीक आहे, मित्र परिवार सगळ्या गोष्टी सोडा. जो व्यक्ती तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करतोय, आपली आई असो, वडील असो, भाऊ असो किंवा XYZ व्यक्ती जो फायनान्शियली सपोर्ट करतोय किंवा जो तुम्हाला समजून घेतो इमोशनली की हा तू कर, मी तुझ्या सोबत आहे, त्या व्यक्तीच्या संपर्कात राहा. आणि प्रोसेस अशी आहे की 2, 5, 8 दिवसानंतर तुम्हाला डिप्रेशन येणार आहे, टेन्शन येणार आहे, माझ्याकडून होतंय नाही होतंय, तेव्हा त्या व्यक्तीसोबत बोलल्यानंतर तुम्हाला जर पॉझिटिव्ह एनर्जी येते तरच त्या व्यक्तीशी बोला. नाहीतर तो गावातून सांगतोय अरे सोन्या सोबतचा 4 वर्ष तयारी केली, त्याचं काही नाही झालं, तुझं काय होणार आहे, त्याला तिथेच रामराम ठोकायचे. त्याला म्हणायचं तू तुझं काम कर, मी माझं करतोय. कारण असे व्यक्ती भेटतात, फुकटचे सल्ले देणारे तुम्हाला या स्टेजवर प्रत्येक वेळी भेटणार आहे. बट शेजारच्याने केलं नाही म्हणजे तुम्ही करणार नाही असं काहीच नाही. आणि हा मला आणखी एक म्हणायचं की खूप जणांचं म्हणणं आहे की बाबा सर मी 4 वर्षापासून तयारी करतोय, 5 पासून तयारी करतोय, आता अभ्यास करणं सोडू की करत राहू. मला असं वाटतं तुम्हाला मी नाही योग्य सांगू शकत, एखादा क्लासवाला पण योग्य नाही सांगू शकत, तुमचे आई वडील पण सांगू शकत नाही. तुम्ही तयारी सुरू ठेवायची की बंद करायची हे तुमचं मन तुम्हाला सांगतं. मला असं वाटतं तुम्ही शांत राहून एकांतात राहून तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा की मी आतापर्यंत काय केलंय, माझे मार्क्स स्कोर काय येतोय आणि इथून पुढे मी करू शकतो का. जर तुमच्या मनाने तुम्हाला सांगितलं की नाही दादा तू करू शकत नाही, तर मी हा सोडून द्या. कारण हे असं सरळ मला असं वाटतं की आरसा दाखवणं गरजेचं आहे. उगाच मी सक्सेस झालो म्हणून यायचं, मी एवढा अभ्यास केला आणि PSI होणं सोपं आहे, एवढं अवघड पण नाही, सोपं नाही. बस तुमची जिद्द पाहिजे, तुमची मेहनत पाहिजे आणि तुम्ही ठाम पाहिजे की मला PSI करायचंय किंवा पोलीस व्हायचंय. बस तीच गोष्ट तुम्हाला एक प्रेरणा देते. जेव्हा अभ्यास होत नाही तेव्हा आपला आई वडिलांचा चेहरा समोर ठेवायचा किंवा तुम्ही का तयारी सुरू केली होती, तुम्ही इथपर्यंत का आला, रिझन शोधायचं की आपण सुरुवात का केली होती. पण जर तुम्हाला ते रिझन असं असेल तुमच्याकडे की कोणीतरी सांगितलंय की अमका अमका झाला होता PSI किंवा अमका अमका झाला होता पोलीस, तू पण कर, हे रिझन असेल ना, मी सांगेल 6, 8, 1 वर्षानंतर सर मुलं ती तयारी सोडून देतात. बट ते रिझन जर तुमच्या मनातून आलेलं असेल ना की माझं स्वप्न आहे किंवा माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे आणि ते ही आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय तरच तयारी द्या. म्हणजे जर आई वडिलांचं स्वप्न आहे, आई वडील सांगताय की दीदी किंवा दादा अमक्या अमक्याच बरोबर लागलंय, मला पण वाटतंय तू लागावा, आणि म्हणून तुम्ही येताय, स्वतः कॉन्फिडन्स नसताना तुम्ही खूप चुकी करताय. कारण 2, 5, 8 वर्ष जेव्हा तुम्ही इथं घालतात, इथून वापस जातात, तर परतीचा रस्ता इथे नसतो. तुम्ही इथे 4-5 वर्ष घातल्यानंतर तुम्ही बाकी सगळ्याकडून आपण आपला रस्ता बंद केलेला असतो असं मी मानतो. कारण पहिल्या वर्षी तयारी लिहितात ना, शेजारी पाजारी तुम्हाला सगळेजण विश करतात ऑल द बेस्ट, छान अभ्यास कर, पोलीस आल्यावर आम्हाला ओळख बरं का, विसरू नको बरं का आम्हाला, हे म्हणतात. हेच 2-3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही परत कधीतरी कामानिमित्त घरी जातात तर शेजारचा एक टोमणा देऊन तुमच्याशी बोलतो की मॅडम आल्या का, सर आले का, किती दिवस आहे, कधी येणार तुम्ही पोलिसच्या वर्दी घेऊन किंवा पोलिसची गाडी घेऊन, अनुभवलंय का असं तुम्ही कोणी. ह्या गोष्टी आपल्याशी होतात जेव्हा जास्त तुम्ही तयारी करा. त्यामुळे मला असं वाटतं की प्रोसेसमध्ये खूप जवळचे तुमचे नातेवाईक, तुमचे घरचे, तुमचे भाऊ बहीण हे तुमच्या बॅड टाइममध्ये तुम्हाला साथ देत असतात. पण 3-4 वर्ष झाल्यानंतर तुमच्या हाताशी जेव्हा काहीच भेटत नाही, काहीच लागत नाही, अगदी जवळचे लोक पण तुम्हाला सोडून जातात. म्हणजे तुमच्या हृदयाच्या जवळचे व्यक्ती पण तुम्हाला त्यावेळी सोडून जातात. ही गोष्ट खरी आहे, पण ही गोष्ट एक्सेप्ट करायला पाहिजे. त्यामुळं तयारी करताना ते एक तारतम्य ठेवायचं, एक लक्ष ठेवायचं आपल्याला काय करायचंय, ड्रीम काय आहे आणि आपण आता काय करतोय. जर दिवसभर अभ्यास करून परत आपण रात्री इन्स्टावर रील्स पाहतोय तर तुम्ही कुठेतरी चुकताय. मी 2018ला प्रिपरेशन सुरू केल्यावर 2018ला व्हॉट्सॲप डिलीट केलं होतं, इंस्टाग्राम मी यूज नव्हतं करत, फेसबुक डिलीट केलं होतं आणि माझा मोबाईल नंबर चेंज केला होता सर मी.
म्हणजे नवीन मोबाईल नंबर घेतला आणि तो फक्त जे फायनान्शियल मला सपोर्ट करताय माझे आई वडील भाऊ आणि माझ्या 2 बहिणी त्यांच्याकडेच होता. जे कॉलेजचे माझे 2 मित्र आहे जे आता व्यासपीठावर बसले, गायके सर आणि सुरडकर सर, त्यांच्याकडे पण माझा नंबर नव्हता. म्हणजे 2018 नंतर 2022ला आम्ही फर्स्ट टाइम बोललो तेव्हा. म्हणजे मला सांगायचं की तुम्ही आपण म्हणतो ना आयसोलेट व्हायला पाहिजे. कोविड झाल्यावर कसं आपल्याला की 21 दिवस तुम्हाला आयसोलेट व्हावं लागेल, तसं तुम्हाला आयसोलेट व्हावं लागेल आणि काहीच राहत नाही, म्हणजे काहीच अडत नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जर अभ्यास करताय किंवा 15 दिवस किंवा 2 महिने कुणाशी बोलले नाही, कुणाचं काही अडत नाही, काहीच नाही. बस तुम्ही ते कॉन्टॅक्ट ठेवला आणि उद्या सक्सेस नाही झाल्यावर तेच माणसं तुमच्याकडे येतात, तर रे सोन्या तू खूप दिवसांनी तयारी करत होता, काय झालं. तर मला असं वाटतं की तुम्ही तयारी करताय ना, टार्गेट ठेवा. माझ्याकडे 2 वर्ष 3 वर्ष जेही असेल ती 3 वर्ष आपले 100% द्यायचे. म्हणजे मी असं ठरवलं होतं की मला काहीच नाही, मी फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टा डिलीट केलं होतं. मोबाईल नंबर नवीन घेतला, वडिलांकडेच होता तो फक्त. सकाळी 7ला अभ्यास केला गेल्यानंतर सर मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचो. रात्री 11 वाजता आल्यावर मोबाईल बघायचो, थोडा वेळ युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघायचो, परत 11:30ला अभ्यासाला बसायचो. मित्र आणि मी असं म्हणतो की तुम्हाला या काळात आहे ना, आपण म्हणतो ना की शाहरुख खानचा डायलॉग काहीतरी, अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो बरं का. म्हणजे मला असे मित्र त्या टायमाला भेटले होते सर, की मी जेव्हा 11:30ला अभ्यासाला बसायचो ना, त्याला माहिती होतं अमर सर खूप जास्त अभ्यास करताय, थकले असतील. तो मित्र रात्री 12 वाजता सर माझ्यासाठी चहा करून द्यायचा. चहा तर करायचा आणि स्वतः तो कप माझ्याकडे आणून द्यायचा, आता वापस पण घेऊन जायचा. असं मित्र भेटणं खरंच भाग्याचं आहे. तो मित्र मला भेटला होता. तर मी तुम्हाला प्रत्येक स्टेजला कोणीतरी भेटत असतं. मी जेव्हा डिप्रेशन स्टेजला होतो, अगदी मला हॉस्पिटलाइज केलं गेलं होतं, तर प्रत्येक 8 दिवसाला ECGला जावं लागायचं, प्रत्येक 8 दिवसाला घेऊन जायचं. त्याचा काही स्वार्थ नव्हतं त्याच्यामध्ये. पण मी म्हणतो की ते देव म्हणून आपण म्हणतो ना, देव एका व्यक्तीमध्ये येतो, तुम्हाला सपोर्ट करत असतो. तेव्हा तो आलेला मला. मी रात्री 11:30ला परत अभ्यासाला बसायचो, चहा वगैरे घेऊन रात्री 2. पण असं नाही त्या स्वार्थ होत सर, अभ्यास वगैरे नव्हता करत. तो मस्त तंबाखू सोडायचा आणि बसायचा माझ्यासोबत, की का फक्त की बाबा माझा अभ्यास होईल आणि मी बसेल तसं. मी झोपावं नाही म्हणून माझ्या शेजारी बसायचा आणि मला जागवायचं. सकाळी परत जाग यावी म्हणून बाहेरच झोपायचो, थंडी वाजेल 7 वाजता मी उठायचो. म्हणजे तुम्हाला चांगलं वाटावं का स्टेजवर उभा आहे म्हणून काही बोलायचं असं बोलत नाहीये. माझ्याकडे त्या काळामध्ये जेव्हा मी ऍक्च्युअली आता PSI ची पोस्ट होती 2022ची आणि त्याच्या अगोदर 21ची, त्या 3 वर्ष माझ्याकडे अभ्यास, झोप आणि जेवण याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. म्हणजे मी सकाळी उठायचो, अभ्यासिकेत जायचो, मोबाईल दिवसभर घरी असायचा. रात्री 11 वाजता आल्यावर स्विच ऑन करायचो, ज्यांचा कॉल आलाय त्यांना घरच्यांना 11 वाजता कॉल करायचो आणि परत आपला अभ्यास. या व्यतिरिक्त काहीच नाही. माझा बर्थडे नाही, मित्राचा बर्थडे नाही आणि काही होत नाही. बरं 4-5 वर्ष मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो मित्रमैत्रिणींच्या. PSI झाल्यानंतर प्रत्येक जण येऊन भेटला की, आणि प्रत्येक जण सांगतो अरे तो नाही का तो PSI झाला, तो माझा मित्र आहे. तर तुमची ओळख सांगतात, त्यांना आनंद होतो. असं नाही की त्यांना आनंद होतो खरंच की माझा मित्र PSI झाला. हे कधी तुम्ही 5 वर्ष दूर राहा, 2 वर्ष दूर राहा, फक्त अभ्यास आहे का अभ्यास. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा, 100% तुमचा रिझल्ट येतो. आपण म्हणतो रिझल्ट का नाही, 100% रिझल्ट येतो. फक्त तुम्ही प्रामाणिक पाहिजे, तुमची मेहनत 100% पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन पाहिजे. मार्गदर्शन पुढे भेटतं. असं युट्यूब आहे आपल्याकडे, पण आपण युट्यूबचा वेगळाच वापर करतोय, काही रील्स बघत बसणं वगैरे महत्वाचं आहे. मी हट्ट करतो, जो मित्र माझ्याकडे आला की जर मला तयारी करायची आहे काय करू, मी सगळ्यात पहिले सांगतो इंस्टाग्राम फेसबुक डिलीट कर. आपण बसलेलो असतो, ऑनलाईन अभ्यास करत असतो, इंस्टाग्राम असतं, वरतून मेसेज येतो काहीतरी लव्ह यू, मिस यू, काहीतरी मेसेज येतो आणि तुम्ही नाही म्हणा, तुम्ही डिस्टर्ब होतात. मित्राचा मेसेज आला की चल रे चहा घ्यायला जाऊ, आपण तो मेसेज अवॉइड करतो, लेक्चर बघतो कंटिन्यू. पण तुम्ही नंतर मनी ती गोष्ट आणता की का बोलवलं असेल यार, काही प्लॅन तर नसेल न्यायचा. मग थोड्या वेळा आपण परत त्याला कॉल करतो, कधी काय विषय होता, डिस्टर्ब होतं. मी सांगेल की मित्र मैत्री म्हणून दूर राहा, अभ्यास करा. रिझल्ट आल्यानंतर सगळे जवळ येतात आणि महत्वाचं आहे तुमचे आई वडील, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडून ज्या गोष्टी झाल्या नाही, त्यांना वाटतं मी करावं, त्यांच्याकडून झालं ते त्यांना ते त्यांचं स्वप्न बघत असतात. काही गोष्टी खूप कडतर गोष्टी काढत असतात. असे माझे वडील, त्यांचं वय खूप जास्त झालेलं आहे, बट तरी पण ते शेतामध्ये काम करायचे. आमचे गावातील काही व्यक्ती 4 व्हीलर गाड्यांमध्ये फिरायचे, माझ्या वडिलांसमोरून जायचे आणि त्याच टायमाला दुपारी 12 वाजता वडील वक्कर हाकत असायचे.
त्या टायमाला कुठेतरी असं अंगावर काटा यायचं की नाही, ही परिस्थिती मला बदलायची आहे, काहीतरी करायचंय, वडिलांचं स्वप्न. आणि वडील नेहमी मला कधी विचारलं नाही रिझल्ट नाही आला, का नाही आला, 5 वर्ष तयारी केली, एवढ्या दिवसापासून पैसा लागतोय, काय करतोय, कधीच नाही. त्यांचा विश्वास होता माझ्यावर आणि माझा विश्वास माझ्यावर होता. त्यांनी मला सपोर्ट केला. जेव्हा जेव्हा शेतीचं मध्ये प्रॉब्लेम होते, कारण 2015, 16, 17 मी म्हणेल सर सगळ्या महाराष्ट्रातच दुष्काळ सावट होतं, उत्पन्न एवढं काही निघत नव्हतं. त्या टायमाला माझ्या भावाने सर भरची काम सुरू केलं होतं 2016 पासून. तर तो मला असं बोललेला, मला अजून आठवते गोष्ट की अमर, मी 8 दिवस काम केलं, मजुरीचे पैसे भेटतात म्हणे 2,500-3 हजार रुपये, त्यामुळे तुझा महिना आरामशीर नव्हतो. मी कॉलेजला होते तेव्हा. मी आणखीन 10 वर्ष करायला तयार आहे, बस तुझं 100% दे, स्वप्न पूर्ण कर, मी आणखीन 10 वर्ष तुला पोहोचल म्हणे. असा भाऊ भेटायला पण नशीब लागतं बरं. की म्हणजे आजच्या जगात असं होतं की बघा, तुम्ही शेजारी पाजारी बघत असाल, 2 भावांचं जेव्हा काहीतरी होतं, तो लग्न होतं, आपण म्हणतो तांदळाचा फटका, लग्न होतं, 2 भाऊ लगेच दूर दूर होतात, माझं तुझं जमत नाही. ह्या जगामध्ये जिथं 2 भावाचं जमत नाही, 2 भाऊ बांधावर उभा राहून वाटणी करून घेतात, तिथं माझ्या भावानं जवळपास 5 ते 6 वर्ष मला बसून महिन्याला पैसे पाठवले. आणि वेळ आली तेव्हा त्याने शेती उद्योग सांभाळून काम केलं, कामगार म्हणून उभा राहिला, महिन्याला पैसे पाठवले. अगदी माझा सहकार अधिकारी पदाचा रिझल्ट येईपर्यंत सर त्याने फरची मिस्त्री म्हणून कामगारच काम केलं होतं. आणि ज्या दिवशी रिझल्ट आला तेव्हापासून त्याला म्हटलं की बस, त्या दिवशी त्याचं काम थांबलंय सर. म्हणजे करत असं प्रत्येक जण तुम्हाला, मी म्हणतो ना की शाहरुख खानचा डायलॉग सारखं, प्रत्येक जण तुम्हाला एकदम मुंगी सारखं काहीतरी सपोर्ट करत असतो. तुम्हाला त्या गोष्टी बघणं गरजेचं असतं, त्यांचं सार्थक केलं पाहिजे आपण, त्या गोष्टी मनी धरल्या पाहिजे आपण. माझी आई असो, माझे वडील असो, पूर्ण फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलाय. हे यश माझं एकट्याचं नाहीये, माझ्या पूर्ण फॅमिलीचं. वेळोवेळी सुरडकर सर, गायके सर यांच्यासारखे मित्र यांनी सपोर्ट केला, इमोशनली सपोर्ट केला. या सगळ्यांमुळं आम्ही आज इथपर्यंत आलोय. बाकी मला वाटतं की मी कीर्तनासारखं बोलत राहायचं आणि तुम्ही ऐकत बसायचं, हे मोटिवेशन फक्त 2, 5, 8 दिवस राहतं. फक्त तुमच्या मनात प्रत्येकाच्या काहीतरी डाऊट आहे, म्हणजे काहीतरी असतं की सर हे पुस्तक वाचू का, ते वाचू का, करू, किंवा सर वाचलेलं लक्षात नाही राहत, कित्येक ना अनेक क्वेश्चन असतात. माझ्या पण मनी राहायचे. पण जेव्हा कोणीतरी वक्ता यायचा ना सर, तो यायचा मस्त आमचं तमकं जिद्द ध्येय चिकाटी बोलायचा, निघून जायचा. आणि माझ्या मनातले क्वेश्चन तसेच राहायचो. मी असंच मागं कुठेतरी कोपऱ्यात बसलेलो असायचो, बट ते क्वेश्चन राहतं. मला वाटतं मी सुरडकर सरांना आल्यावर बोललो की मी भाषण करेल, बट महत्त्वाचं आहे की मुलांचे डाऊट्स आपल्यापर्यंत आले पाहिजे. तर आपण हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं की एक डाऊट सेक्शन घेऊ. तुमच्या काहीच घाबरू नका, सगळे तुमचे शेजारी पाजारी मी तुमच्यातलाच आहे, आता समोर आलोय फक्त. त्यामुळे मनात काही शंका बाळगू नका, काहीही असेल ना बिनधास्त तुम्ही प्रश्न विचारू शकता. बाकी थांबायचं सर आपण चालेल. बाकी तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.